नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरीवर आज तुम्ही ऐकणार आहात बाबा कोटंबे यांच्या तिटा या कादंबरीचा 5वा भाग. गोविंद मळ्यात आला तेव्हा तात्यासाहेबांचा भाऊ सुंदर त्याचीच वाट पाहत बाहेर उभा होता. अरे काय गोविंदा, तात्यासाहेब किती वेळची वाट पाहिलं तुझी. ये बाबा चल. सुंदर गोविंदाला घेऊन बंगल्यात शिरला. दोघं आत येताच तात्यासाहेब उठले. आला का तू? चल 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 सुंदर, येतो बरं का आम्ही. तात्या पुढं आणि गोविंद माग. ड्रायव्हर कारचं दार उघडून उभाच होता. ड्रायव्हर शेजारी नोकर बसल्यामुळे गोविंदला मागे बसायला लागलं, अगदी खिडकीला चिकटून. काय कॉलेजला सुट्ट्या लागल्या वाटतं? अहो 8 दिवस झाले. अरे असा आखडल्यासारखा काय बसलाय तू? नीट बस की आरामात. तसा गोविंद थोडा सैल झाला. मास्तरकडं कधी गेला होता? झाले 8 दिवस. कॉलेजला सुट्ट्या लागल्या तसा मी गावाकडेच आहे. मास्तरचं काम झालं बरं का. शिवाय त्यांच्या पत्नीला पक्षाच्या तालुका महिला आघाडीच्या बॉडीवर घ्यायचं बी ठरले. अरे वा, सर खुश होतील. कार भरधाव पळत होती. गोविंद गाडीतून पाहत होता. गाडी पुढं आणि झाडं झुडपं मागे धावत होती. थोड्या वेळातच गाडी बंगल्यासमोर येऊन थांबली. तू नका उतरू, तू मधीच बस. तात्या स्वतः खाली उतरले आणि ड्रायव्हरला म्हणाले, अशीच गाडी घेऊन मास्तरकडं जा आणि त्याला घेऊन या. ड्रायव्हरनी गाडी परत वळवली. गोविंदाला मात्र ते गुबगुबीत सीट बोचत होतं. तात्या आपल्याला यात का ओढत असेल? याच्या मनात तरी काय आहे? लवकरात लवकर आपण यातून बाहेर पडलं पाहिजे. गाडी मास्तरच्या घरासमोर येऊन थांबली. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. मास्तर धावतच गाडीजवळ आला. गाडीचं दार उघडून गोविंद बाहेर आला. अरे गोविंद, तू होय? अरे काय थाट आहे तुझा? तात्यासाहेब नाही आले? नाही, तुम्हालाच घेऊन यायला सांगितलंय. गोविंद काही बोलायच्या आधी ड्रायव्हरच म्हणाला, मग तिला पण घेऊ का बरोबर? नाही नको, तुम्हाला एकट्यालाच बोलवलंय. गोविंद पटकन बोलून गेला. बरं चल चल. गोविंद आणि चोरघडे मागच्या सीटवर बसले. मजा आहे आता तुमची. वहिनी महिलांच्या लीडर झाल्या आहेत. काही पण फेकू नको. अहो खरं सांगतोय मी. काय रे गोविंद, काय चाललंय हे? गाडीजवळ येत चोरघडेची म्हातारी म्हणाली. तिला काही जास्त बोलू नको. सहज बोलवलंय असं सांग तिला. चोरघडे गोविंदच्या कानाजवळ पुटपुटला. हा जो असा बाहेरच्या बाहेर काहून पळायला तू? का मोटारीच्या खाली उतरायचंच नाही? अरे बाबा, किती बी उडालं तरी जमिनीवर यायलाच लागते. 4 दिवसात आणि कोलं ओसात. काय चाललंय तुमचं? जरा मला म्हातारीला कळू तर द्या. जरा दम धरशील का तू? तुला सांगितल्या बेगर काहीही करणार नाही. चोरघडेनी म्हातारीला समजावलं. काय दम धरायचं आहे? 10 बाऱ्या सांगितलं तुला. तू एकटा काय करायचंय ते कर म्हणून. वहिनीला कशा पायीमध्ये घेतो तू? आपलं पोटापुरतं आहे. लय बी हाव कामाची नसती. आता या उपर बी ऐकायचं नसन तर न ऐकू बाबा. तुझं नसीब तुझ्या संग. आई तो आपलं ग बसत जा की. चले गोविंद चल. गाडी शानदार वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागली. गोविंद आणि मास्तर बंगल्यावर आले तेव्हा बरीच गर्दी जमलेली होती. नोकर दोघांना वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तात्या समोरच सोफ्यात ऐसपैस बसलेले होते. या मास्तर या. अरे मला वाटलं तुम्ही शाळेत गेले काय. हो निघालोच होतो, तेवढ्यात तुमची गाडी आली. मास्तर, तुमच्या पत्नीला पक्षाने तालुका महिला संघटनेच्या बॉडीवर घेतले. त्याचं बघितलं तर हे बाब लय किरकोळ आहे. पण पुढं जायचं असेल तर असला टेकू कामाला येतो. सहकार तत्वावर आपण डेअरी सुरू करतो. जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्या बी लवकर दूर होतील. तात्यासाहेब, ते डेअरीचं हिला जमन का? ती एक अडचण आहेच म्हणा. पण ते काम दुसरं कोणी करन. तुम्हाला दुसऱ्याच कामासाठी बोलिवले. काय दुसरं? चोरघडे प्रश्नार्थक नजरेनं तात्याकडे पाहायला लागला.
नाही घाबरू नका हो, तुमच्या आवडीचं जे ते. आपल्याला आहे ना शाळा काढायची शाळा. कुठं काढायची शाळा? गावात तर झेडपीची शाळा आहे. शिवाय त्यात मला काय करता येणार नाही. माझी आहे सरकारी नोकरी. आता सरकारी नोकरी आहे त्यामुळं मला बंधनं येतातच. अरे तुम्हाला कोण पडा म्हणते याच्यात? तुमचं तुम्ही शाळा करा. बाहेर राहून सल्ला बिल्ला द्याल का नाही? तुमची माणसं बघतील की शाळा. ते मी करू शकतो बरं का. म्हणजे कमी जास्तीला मी आहेच महाग. पण शाळा काढायची कुठं? कुठं म्हणजे काय? आपल्या पाठीव. एकदम बेस्ट आहे. माझ्या लक्षातच नाही आलं हे. नाहीतर पाठीवर आता 50 एक घरं झालीत. जवळच एक 2 वाड्या आहेत, एक तांडा आहे. शाळेत मुलं आणायचं काम माझं. अहो ते तर तुम्हाला करायलाच लागणार आहे. मास्तरला नाही तर काय आम्हाला पोरं मिळणार आहेत का? तात्यासाहेब हसत हसत म्हणाले. कधीपासून कामाला लागायचं तेवढं सांगा. आज आत्तापासून लागलं तरी चालतंय. 4 दिवसात मान्यता भेटन. तुम्ही कुठली जबाबदारी घेताय? तुम्ही तुम्ही म्हणजे तुमची माणसं. हा, मी तर म्हणलं ना की तुम्ही सांगाल ती जबाबदारी. मग एक असं करू, तुमच्या पत्नीकडं सेक्रेटरीची जबाबदारी देऊ. हा पण तुम्हाला जास्त लक्ष घालायला लागेल बरं का. माझ्याकडे घेतो अध्यक्षपद, पण सगळं काम तुम्हालाच बघायला लागणार. येत्या जूनपासून आपल्याला शाळा चालू करायची. त्यापूर्वी आपल्याला शिपायापासून शिक्षकापर्यंत काही पदं भरायला लागतील, ती बी बिनपगारी. तुम्ही थोडी मेहनत घ्या. 2 वर्षात तुम्हाला ग्रँट मिळवून देतो मी. गोविंद आळीपाळीनं दोघांचेही चेहरे निहाळत होता. आपली इथे उपस्थिती आहे याचं तरी भान आहे का या दोघांना? मग आपल्याला इथे आणलं तरी कशाला? इथून कधी बाहेर पडीन असं गोविंदाला झालं. तेवढ्यात चहा आला. चहा घेऊन दोघेही बंगल्याबाहेर पडले. चोरघडे एखाद्या लहान मुलासारखा खुशीत दिसत होता. मित्राकडे जाऊन येतो असं सांगून गोविंदने कट मारला. चोरघडे खुशीत घराकडे चालायला लागला. मित्र कोणी भेटणार नव्हतेच. गोविंद सरळ गावाकडे जाणार होता. स्टँडवर येताच गोविंदने खिशात हात घातला. खिशात दमडी सुद्धा नव्हती. बॉम्बला. आता काय पायी जायचं का? 4-5 रुपये कोणाकडून तरी घ्यावे लागणार होते. पण देण्यासारखा आहे कोण? गोविंद आठवायला लागला. एकदम त्याला मधुकरची आठवण आली. स्टँडच्या जवळ मधुकरचं कटिंग सलून होतं. गोविंद त्या दिशेनं चालायला लागला. दुकान कसलं? लाकडी पार्टिशन असलेली टपरीच. मधुकर कोणाच्या तरी दाढीत गुंतलेला होता. गोविंदला बघताच त्याने आवाज दिला. अरे ये की गोविंद, इकडं कोणीकडं वाट चुकला का? सहज भेटायला येऊ नये काय? बरं बरं बस 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 झालंय माझं झालंय. गोविंद टपरी समोरच्या बाकड्यावर टेकला. दाढीवाल्यानं दिलेले 2 रुपये मधुकरने खिशात टाकले आणि तोही गोविंद शेजारी वाचला. बोल बोल, कस काय आलता? काय अरे, गावाकडे जायला पैसेच नाही आहेत म्हणून आलोय. गोविंदनी चटकन सांगून टाकलं. मधुकरने 5 रुपयांचा खुर्दा गोविंदाच्या हातावर ठेवला. बस आता चहा सांगतो. नाही चहा नको, मी घेतलाय थोड्या वेळापूर्वी. काय होतंय त्या गरम पाण्याने? तुझ्याबरोबर मला बी घेता येईल. 4 पावलं पुढे जाऊन मधुकरने आवाज दिला. कडू भाई, 2 बॉबी भेज दो. हात वर करून 2 बोटं हॉटेलवाल्याला दाखवली. परत गोविंदाच्या जवळ येऊन बसला. 1-2 दिवसात तुझे पैसे देईन बरं का मी. दे की, तू कावा द्यायचे तवा दे रे. मी काय तुझ्या घरी येऊन बसणार नाही. नाही, तू घरी येणार नाहीस म्हणून तर तुला आणून देतो असं म्हणालो. कसं काय चाललाय तुझा धंदा? बरं आहे, पोटा पाण्यापुरता. दिवसात 10-15 रुपये मिळाले तरी चालते की. नगदी मिळतात ना ते. आपल्या गावातले पेक्षा लाखपटीने चांगले बरं का. गावात वरचे भर दाढी करा, कटिंग करा आणि बलुतं मागायला गेलं की तोंड वाकडे झर काढतात लोक. म्हाताऱ्याला म्हटलं तुम्ही आणि तुमची ती गावकी काय करायची ते करा. नखं काढण्यापासून बागला भादरण्यापर्यंत सगळं करा. त्याच्या बदल्यात मिळतंय काय? खरंय, गावावर अवलंबून असणाऱ्या सगळ्याच बलुतेदारांची ही अवस्था झाली आहे मधुकर. लोहार, सुतार, कुंभार सगळ्यांचीच ही अवस्था आहे. तू बरं केलं इथे दुकान टाकलं ते. संध्याकाळी रोज घरी येत असशील ना? येत होतो, पण आता इथंच घेतली किरायाने खोली. काय गावाकडं गेल्यानं मग संध्याकाळचे 8-10 रुपयाचं काम बुडायला लागलं. गावाकडं निव्वळ या धंद्यावर पोट भरणं अवघड झाले तुला सांगतो.
हलकी सलकी 1-2 एकर जमीन गावाकडं म्हाताऱ्याला घेऊन द्यायची मला. जमतंय, खरंच जमतंय. कारण एकाच धंद्यावर बसणं आजकाल खूप अवघड झालंय. चहा आला होता, दोघांनी चहा घेतला. मधुकरलाही कटिंगसाठी गिऱ्हाईक आलं होतं. गोविंद उठून चालायला लागला. ए, अरे पुढं बघ की माणसा, कुठल्या धुंदीत चालायला तू? समोर सालम्या उभा होता. अरे सालम्या, तू काय लीडरकी करतोयस का काय? नेहरू शर्ट पायजमा घालून फिरतोयस? आता त्यांनीच घालावं हे असले कपडे, असा काही नियम आहे का? चल चल बसू कुठेतरी. असं रस्त्यात किती वेळ उभं राहणार? अरे तुझा आबा असेल ना घरी. असू दे रे. आबा काय खातोय का तुला? हां, चल चल चल. अरे या वेळेला घरी बसणार एवढा पैसेवाला नाही बाप माझा. माझ्या घरीच जाऊ, चल. सलमेचा बाप कापड दुकानासमोर बसून शिलाई मशीनचं काम करायचा. घरी किराणा दुकान. बरं मग चल. सलम्या पुढं, गोविंद मागं. काही मिनिटात घर गाठलं. किराणा दुकानावर त्याचा भाऊ बसला होता. तू थांब थोडं, मी आज जातो बैठकीचं दार उघडतो. पडदा लावलेल्या छोट्याशा दारातून सलम्या आत गेला आणि बैठकीचं दार उघडलं. ये ये बस ये, मी आणतो पाणी तुला. गोविंद खुर्चीत निवांत बसला. बसल्या जागेहूनच खोलीभर नजर फिरवली. बाहेरून अतिशय साधी वाटणारी खोली आतून मात्र चांगलीच टापटीप होती. एका बाजूला लाकडी दिवाण, त्यावर गुबगुबीत गादी, 3-4 खुर्च्या, खाली अंथरलेली मोठी सतरंजी, कोपऱ्यातल्या टिपॉयवर सुंदरशी फुलदाणी. गोविंद एक एक वस्तू निरखून बघत होता. घे पाणी घे. पाण्याचा ग्लास गोविंद समोर धरत सलीम म्हणाला, आज कस काय आलता तू? हे अशीच फुकटची पाटील की. कर काय काम घरी काय होतं? सलम्या खिसकन हसला. तुला हसू येतंय? तू गावी राहत असतंस ना तर तुला कळलं असतं. गावात इथल्यासारखं आलिप्त राहू देत नाही रे कोणी. आता हे तात्याचंच बघ ना. काही कारण नाही, उगाच मागे लागलाय. काय तात्या काय तरुण पोरांची पलटण तयार करतो काय? का तुलाही बोलवलं होतं का? आता माझ्यासारख्याला जवळ धरून काय मिळणार आहे त्याला? कशावरनं म्हणतो मग तू हे? त्यो आपल्या कॉलेजातला नंदू शिरपूर आहे, माहिती आहे ना तुला? अरे त्याला कोण ओळखत नाही. फार हुशार पोरगं आहे ते. त्याचं काय? त्यो सुद्धा तात्याकडं काम करणार आहे. हे तुझं आपलं काहीतरीच. तो कशाला पडतोय असल्या भानगडीत? MA 2य वर्षाला आहे तो. शिवाय विषय इंग्रजी. कुठल्याही शाळा कॉलेजला लागून जाईल तो. काय माहिती नाही भाऊ, पण तो नंदू बंगल्यावर गेलता एवढं मात्र खरं. अरे हां, आमच्या फाट्यावर संस्था काढायचं काहीतरी चालू आहे त्याचं. आजच त्यांचं बोलणं ऐकलं मी. मला वाटतं त्याच संस्थेवर घेतील तात्या त्याला. त्याला घेतलं तर बघायचं कामच नाही. जाऊ दे, नेमकं कशासाठी बोलवलं होतं ते कळेल. बरं श्याम्या आला का गोव्याहून? तो कसला येतोय एवढ्यात? तो गोवा, कोकण, मुंबई करून येणार. ये बाबा ये म्हणावं. ये कुठं कुठं फिरून यायचं आहे तिथे ये. तू तरी काय करशील? बापाचा पैसा तो बसू देत नाही ना. साला आहे त्याच्याजवळ भलतंच आहे आणि नाही त्याच्याजवळ काहीच नाही. मला गावाकडे जायला एसटीला पैसे नव्हते, मधुकरकडनं घेतले मी. हां, तू तिकडं आमदाराच्या गाडीतनं फिरतो आणि इकडं लोकांना 4-5 रुपये मागत फिरतो, आहे का नाही? सलम्या चेष्टेत म्हणाला. अरे सहज मागितले, दिले. नाही म्हणाला असता तर आपली दांडी यात्रा होती, तासाभरात घरी. तेवढ्यात आतल्या दाराचा पडदा हलला. सलम्याची आई दोन्ही हातात 2 प्लेट घेऊन बैठकीत आली. अहो मावशी, पोहे कशाला केले? मी जेवून आलो होतो. मग काय झालं? खायचे थोडे थोडे. आमच्या सलीमसाठी येता तुम्ही. नाहीतरी आजकाल कोण कोणाच्या घरी जातं रे बेटा. इथं शहरात तर शेजारी काय चाललंय ते बी कळत नाही. फार काय झालं ना तर दुसऱ्या दिवशी पेपरात छापून येतं, तवा कळतं शेजारी काय झालंय ते. सलीम, दोघंही खा, मी तवर चहा करते. हा. सलमेची आई आत निघून गेली. अरे सलमे, तुझी आई मराठी छान बोलते की. अरे आम्हा मराठी मीडियममध्ये 7वीपर्यंत शिकली, ते बी खेडे गावात. तिकडं घाटाव माझा आजोळे. आटप संप पोहे. चहा पोहे झाल्यानंतर गोविंद जायला निघाला. सलम्यानं 10ची नोट त्याच्या हातात कोंबली. अरे पैसे आहेत सलम्या माझ्याकडे. मी म्हटलं ना तुला, वारकाच्या मधुकरकडनं 5 रुपये घेतले मी. राहून दे बेटा, वाटलं तर तुझ्याजवळ आल्यानंतर परत कर. सलमेची आई आतून म्हणाली. आणि जास्त वाटले तुला तर तुझ्या त्या गाववाल्याचे 5 रुपये घेतले ना तू, त्याचे त्याला जाताना परत देऊन टाक. कसे त्याचं बी हाताव पोट असते ना बाबा. गोविंदला सोडायला सलीम कोपऱ्यापर्यंत आला.
दुपारचे 2:30-3 वाजले होते. संपूर्ण दिवस तसाच गेला. गोविंद स्टँडकडे चालायला लागला. घरात वामनच्या लग्नाची गडबड चालू होती. मामा, आत्या, मावश्या अशा अनेक नातेवाईकांनी घर भरून गेलं होतं. असं असलं तरी वामन निर्विकार चेहऱ्यानं घरात वावरत होता. जणू काही लग्नाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. संध्याकाळची वेळ. नुकताच सूर्यास्त झालेला. घरातली गर्दी आणि गोंगाटामुळे गोविंद अस्वस्थ होता. माणसांच्या गर्दीपासून दूर आणि एकांताची आवड असलेला गोविंद जास्तीत जास्त वेळ घराबाहेर काढत होता. आजही तसाच घराबाहेर पडला. जुन्या चावडीच्या जागेत ग्रामपंचायतीचं नवीन कार्यालय झालेलं होतं. कार्यालयासमोर प्रशस्त व्हरांडा होता. संध्याकाळी तो फुलून जायचा. एका बाजूला म्हातारी माणसं तर दुसऱ्या टोकाला टार्गेट पोरांचं टोळकं चकाट्या पेटत बसलेलं असायचं. आजही व्हरांडा भरलेलाच होता. चोर पावलानं जावं तसा झरकन गोविंद पुढे निघून गेला. उगाच कोणीतरी आवाज द्यायचा आणि नको त्या वायफळ विषयावर बडबड करत बसायला लागायचं. कधी कधी ही बडबड गावातल्या एखाद्याच्या वैयक्तिक विषयावर सुद्धा असायची. तरुण पोरांचं टोळकं कधी कुठल्या बाईला टार्गेट करेल सांगता येत नव्हतं. असल्या कुटाळकार्यांसाठी पंचायतच्या व्हरांड्याचा वापर होत होता. गोविंद गावाबाहेरच्या वाटेला लागून हळूहळू चालत होता. आकाशात चंद्र असल्यामुळे अंधार आपला प्रभाव हवा तेवढा दाखवू शकत नव्हता. गावाला लागून नदी होती. थोड्या प्रमाणात का होईना पूर्वी उन्हाळ्यातही नदीला दोन्ही बाजूला पाणी असायचं. सध्या मात्र ती कोरडी ठाक होती. नदीच्या दोन्ही बाजूला बेसुमार वाढलेली बेशरम आणि वेड्या बाभडीची झुडपं याशिवाय एकही मोठं झाड या परिसरात नव्हतं. नदीकडेच्या एका ठिकाणावर गोविंदची नजर स्थिरावली. पूर्वी या जागेवर नदीच्या पात्रात झुकलेलं जांभळीचं झाड होतं. उघड्या पडलेल्या जांभळीच्या मुळीवर बसून एक एक खडा डोहात टाकायचा. खडा टाकल्यानंतर डुबकन होणारा पाण्याचा आवाज आजही कानात घुमल्याचा भास होतो. गावातली जनावरं डोहावर पाणी प्यायला यायची. जणू काही गुरांची शाळा सुटली आहे असंच वाटायचं. हल्ली पावसाळा आणि हिवाळा काय ते थोडंफार पाणी असतं. कानांना सुखावणारी पूर्वीची खळखळ नाही. मन रमायला शिल्लक काय राहिलंय. गोविंदनी मागे वळून बघितलं. चंद्राच्या अंधुक प्रकाशातही गाव दिसत होतं. चिरेबंदी बांधकाम असलेले 3-4 वाडे, सिमेंट आणि विटांमध्ये बांधलेली 3-4 घरं, बाकी मात्र चिखल मातीची. अर्धवट पडलेल्या भिंतीवर गवत उगवलेलं. गोविंद परत गावाकडे चालायला लागला. आता व्हरांड्याची गर्दी बरीच कमी झाली होती. रस्ता ओलांडून आपल्या घराकडे वळणार तोच नारायणने आवाज दिला. काय गोविंद, कोणीकडे मारली चक्कर? नाही, कुठं नाही, सहज जरा चक्कर मारून आलो. वार सहज. सगळे घरी लग्नाच्या गडबडीत आणि तू रिकामट्याकडे सारखा फिरतोय. काय करणार मग, सगळी कामं आपोआप होत आहेत. उगा कशाला लुडबुड करायची आपण, नाही का? असं आहे वय, याला म्हणतात डोसकं. हां, आपल्या जीवाला काहीच कष्ट नको. येतो घराकडं, चल. नाही नको, पुन्हा येईन कधीतरी. आता का नको, चल की. नारायण त्याच्या हाताला धरून घराकडे चालायला लागला. गोविंदला त्याच्या हाताचा स्पर्श वेगळाच वाटला. पुरशी हातात असलेली रग या हातात नव्हती. बरं येतो, पण तू जरा हात तर सोड. नाही नाही, पळून जाशील बाबा तू. थोडी सैल असलेली पकड त्याने आणखीनच घट्ट केली. आपल्या हाताची बोटं गोविंदाच्या हातात पक्की गुंतवली. गोविंदला मात्र हातात पाल पकडल्यासारखं झालं. सरसरून काटाच आला अंगावर. घरासमोरच्या अंगणात आल्यावर गोविंदची सुटका झाली. अरे कोण गोविंद? कोणीकडं वाट चुकली म्हणायची? आता मी घेऊन आलोय त्याला. त्यो कसला येतोय? दारासमोर लटकवलेल्या ट्यूबच्या प्रकाशात तिचा चेहरा खुलून दिसत होता. मागच्यापेक्षा आता चांगली भरल्यासारखी दिसत होती. पोटही वर आल्यासारखं वाटत होतं. बस हा, चहा करते. नाही, चहा नको, आता यावेळेला कुठे चहा असतो का? मग एक काम कर, शेंगा भाजती का तू? आज काढलेल्या पोत्यातल्या भाज. वल्या लय चांगल्या लागतात. चांगल्या खरपूस भाजलेल्या शेंगा आणि एका ताटलीत गुळाचा मोठा खडा नारायणच्या बायकोनी समोर आणून ठेवला. एवढ्या शेंगा मला सारत असतात का? नारायण भाऊ, ये बाबा, तू पण सारायला लाग मला. गोविंद हसत म्हणाला. उर्मिलानंही त्यातल्या मुठभर शेंगा घेतल्या आणि घरासमोरच्या झोक्यावर बसून खायला लागली. झाली वाटतं लग्नाची सगळी तयारी? हां, ती चालूच आहे. तुम्ही सगळे मागे असल्यावर फिकीर कसली आहे?
गोविंद तिच्या चेहऱ्यावरचे भाव आजमावत होता. हां, आम्ही सगळे आणि तुम्ही मात्र काहीच करायचं नाही. नुसतं फिरत बसायचं. ती हसत म्हणाली. आता 10 माणसं कामाला असल्यावर एखाद्याने फिरलं तर काय बिघडलं? बरं बाबा, आम्ही करतो सगळं. नारायण गुळाचा लहानसा तुकडा तोंडात टाकत म्हणाला. थोडा वेळ बसून गोविंद जायला निघाला. मग तुमचा कधी विचार आहे? कशाचा? लग्नाचा आणि दुसरा कसला? आता 2 टायमाचं कसं तरी जेवायला मिळतंय ते मिळू द्या की. नवीन मुसीबत तयार करू नका. बायको म्हणजे मुसीबत असती? यांना विचारा बरं. गोविंद बाबा चल आता तू. नाही नाही ते वाद उकरून काढायले तुम्ही. हिचं तोंड आहे का? सारखी बडबडत बसती. थोबाड खापराचं असतं तर फुटून गेलं असतं. अहो तुम्हाला काय झालं एवढं चिडायला? आज नाही तर उद्या केव्हा तरी लग्नाचा विचार करावाच लागेल की त्याला. तुम्ही दोघं माझ्या लग्नाचा विचार करत बसा, मी चलतो. गोविंद चालायला लागला. कोपऱ्यापर्यंत तिच्या हसण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. पंचायतच्या व्हरांड्यातली गर्दी बरीच घटली होती. आकाशात चंद्र चमकत होता. पाटीवर रस्त्याच्या कडेला लाकडी फळ्या ठोकून 4-5 खोल्या बनवल्या होत्या. रस्त्याच्या कडेचं 1 एकर शेत गावातल्याच एका शेतकऱ्यानं दिलं होतं आणि त्या बदल्यात शाळेवर शिपाई म्हणून त्याच्या मुलाला घ्यायचं ठरलं. शांती निकेतन विद्या मंदिर असा रस्त्याच्या दर्शनी जागेवर फलक लावला होता. 4 शिक्षक, 1 शिपाई आणि चोरघडे स्वतः शाळेवर हजर होता. गावातली 50-1 माणसंही उपस्थित होती. मैदानात लहानसा शामियाना टाकला होता. गोविंद मात्र वेड्यासारखा उगाचच इकडून तिकडे फिरत होता. तेवढ्यात पांढरी शुभ्र कार शाळेच्या मैदानावर येऊन थांबली. ड्रायव्हरनं बाहेर येऊन मागचं दार उघडलं. प्रथम तात्यासाहेब तर कारच्या दुसऱ्या दारातून वनमाला बाहेर पडली. जमलेल्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. गावात असतानाची वनमाला आणि आत्ताची वनमाला या जमीन आसमानाचा फरक जाणवत होता. चालणं बोलणं सगळं बदललेलं होतं. स्वतः चोरघडे क्षणभर बायकोकडे बघत राहिला. मैदानात उभारलेल्या शामियान्यात सगळे दाखल झाले. एका शिक्षकानं माईकचा ताबा घेतला. पाहुणे मंडळी आलेली आहेत, कृपया सगळ्यांनी बसून घ्यावं. काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. अंथरलेल्या सतरंजीवर एक एक जण बसायला लागला. तात्यासाहेब, चोरघडे सर आणि वनमाला ताई यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. अगदी घोकून पाठ केल्यासारखे शब्द ध्वनिक्षेपकातून बाहेर पडत होते. व्यासपीठावर 3-4 खुर्च्या, लहानसा टेबल. एका बाजूला शिक्षक आणि शिपाई आदबशीर उभे होते. तात्यासाहेब खुर्चीत बसल्यानंतर चोरघडे बसला. शोभेची वस्तू ठेवल्यासारखी दोघांच्या मध्ये वनमाला बसली होती. हाताला दुसरं काहीच काम नाही, त्यामुळे सारखं पदराशी चाळा करणं चालू होतं. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी शाळेच्या कार्यालयाचं तात्यासाहेबांनी फीत कापून रीतसर उद्घाटन करावं. ऑफिसच्या दाराला बांधलेली रिबीन कापून उद्घाटन झालं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंतर हारतुरे, सत्कार आणि चोरगडेचं छोटंसं भाषण. आदरणीय तात्यासाहेब आणि बंधू भगिनींनो, गोरगरीब सगळ्यांसाठी मोफत शिक्षण हा आपल्या शासनाचा उपक्रम आहे. योजना असल्या तरी त्या योजना राबवणं हे लय अवघड असतं. त्यासाठी लागणारी यंत्रणा, पैसा हे उभं करणं त्यापेक्षा जास्त अवघड. पण तात्यासाहेबांनी हे आव्हान स्वीकारलं आणि ही ज्ञानाची गंगा आपल्या फाट्यावर अवतरली. तशी गावात सरकारी शाळा आहे, पण फाट्यावरच्या मुलांना जायला यायला त्रास व्हायचा. शिवाय 2-3 वाड्या तांड्यावरच्या मुलांना ही शाळा सोयीची होणार आहे. या भागातल्या 4-2 मुलांना नोकरी बी मिळेल. मी स्वतः सरकारी नोकर असल्यामुळं संस्थेच्या कार्यकारिणीत मला प्रत्यक्ष सहभाग घेता येत नाही. माझी पत्नी शिकलेली आहे. या उपक्रमात ती सेवा द्यायला तयार झाली आणि तात्यासाहेबांनी तिला सहभागी करून घेतलं. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संयोजकांनी मला 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे बी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठराविक साच्यातलं भाषण मास्तरनं ठोकलं. नंतर वनमाला बोलायला उठली. समोरची गर्दी बघून चांगलीच गोंधळली. काय बोलावं, कशी सुरुवात करावी कळत नव्हतं. भेदरलेल्या अवस्थेत उभी राहिली. आपण सगळी मोठी माणसं. मी तुमच्या मुलीसारखी आहे. तुमच्यासमोर मी काय बोलणार? आपल्या भागातली लोक शिकावीत, शहाणी व्हावीत या विचारानं आम्ही ही शाळा काढली. संस्थेची सचिव म्हणून मी काम करत असले तरी अध्यक्ष म्हणून तात्यासाहेब काम बघणार आहेत.
आपल्या समाजात चूल आणि मूल याशिवाय बाईला दुसरं काम नाही. असं असलं तरी आता बाया नोकऱ्या करायला लागल्यात, लहान मोठ्या निवडणुका लढवायला लागल्यात, निवडून बी यायला लागल्यात. हे केवळ पुरुषांनी दाखवलेल्या मोठेपणामुळं होते. माझी पण यात पडायची इच्छा नव्हती, पण माझ्या पतीने मला नीट समजून सांगितलं आणि मी बाहेर पडले. सगळ्यात आधी मी माझ्या पतीचे आभार मानते की त्यांनी मला समाजकार्य करायची परवानगी दिली. एवढं बोलून मी पण माझं भाषण संपवते. शेवटी तात्यासाहेब उठले. थोडंसं खाकरून उंचीप्रमाणे माईक सरळ करून घेतला. नेहमीच्या सवयीनुसार दोन्ही हात आपल्या पांढऱ्या शुभ्र नेहरू शर्टाच्या खिशात घातले. हे बघा, मी काय भाषण काय करणार नाही. कसं आहे, आपण सगळी घरची माणसे आणि मी आपला मोकळा डाकळा बोलणारा माणूस. 4 गोष्टी बोलाव्या, तुमच्याशी हितगुज करावं एवढा आपला हेतू आहे. मी तुमचं आहे, तुम्ही माझे. काय बाबतीत मी चुकत असन, मी नाही म्हणतच नाही. इतरांपेक्षा माझ्याकडून तुमच्या अपेक्षा जास्त असणार यात मला शंका नाही. सगळ्या मतदारसंघाकडं बघताना थोडं दुर्लक्ष झालं हे खरं आहे, पण याच्या पुढं असं होणार नाही. आपल्या अडचणी सांगा, मी त्या अडचणी सोडवायचा नक्की प्रयत्न करेल. आपल्या भागातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं, ती शिकून मोठी व्हावीत ही माझी इच्छा आहे. 10वीपासून गावात वर्ग नाही, मुलांना तालुक्याला जायला लागतोय. 12वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय हिथं करायचा माझा विचार आहे. संस्थेतले सगळे कर्मचारी आपल्या भागातलेत. संस्थेसाठी त्यांनी मेहनत घ्यावी, मग संस्था त्यांना काय कमी पडू देणार नाही. सुरुवातीला होईल थोडाफार त्रास, पण त्याची तयारी ठेवायला पाहिजे. शाळेचा नावलौकिक वाढला तर कॉलेजची मान्यता मिळायला वेळ नाही लागणार आपल्याला. बाकी काय अडचण असेल तर मी आहेच की. चोरगडे मास्तरला प्रत्यक्ष मदत नाही करता येणार याची मला कल्पना आहे. शाळेचा स्टाफ बी नवीन आहे. त्यांनी मार्गदर्शन केलं तर काय अवघड नाही होणार. त्यांच्या सौभाग्यवती संस्थेचे सचिव आहेत, अशा कामाची त्यांना सवय नाही. आता याची बी मला जाणीव आहेच की. कुठलंही वेगळं काम करायला घेतलं ना, थोडा तारास हवाणारच. सवयीनं पुढं सगळं जमायला लागतंच की. आणि ते त्यांना नक्की जमन अशी मी आशा करतोय. वेळात वेळ काढून आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी सगळ्या गाववाल्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवातीला 4-2 लोकांनी टाळ्या वाजवल्या, मग नाईलाजानं बाकीच्या नाही त्या वाजवायला लावल्या. तिट्यावरचा बाळू गुरव चहा घेऊन आला खरा, पण पैसे कोण देणार याची धाकधूक त्याच्या मनात होतीच. तात्यासाहेब गाडीकडे चालायला लागले. ड्रायव्हर दार उघडून उभाच होता. चोरगडे, वनमाला गाडीजवळ उभे होते. तात्यासाहेबांचा भाऊ घाईत जवळ आला. कार्यक्रम संपला का आपण घराकडे यायला सांगितले? अरे मी घरीच निघालोय. मग चला, मी येतो मोटरसायकलवर. चोरगडे मास्तर, वहिनी तुम्ही बी चला. मास्तर चला चला. ओ वहिनी तुम्ही बी बसा. गावातच जायचंय, तेही घरी. तात्या दोघा नवरा बायकोला मागच्या सीटवर बसवून स्वतः ड्रायव्हर शेजारी जाऊन बसला. चोरगडेला बरं वाटलं. गाडी कच्च्या रस्त्यानं गावाकडं धावायला लागली. शाळेच्या मैदानात आणखी चहापान चालू होतंच. काही मन गाड्या, मास्तरची मात्र मजा झाली बरं का, जमलेल्यांपैकी एक जण म्हणाला. अरे बाबा, त्याला बी नशीब लागतं मर्दा, नाही तर गावात काय हाल होते मास्तरचे. पायजमा फाटूस्तवर आवता समोर फिरलेलं बघितलं की त्याला. मास्तर झाला, बायको चांगली हुशार भेटली, आता तर काय तात्याने जवळ धरला, पान भेटला बॅट्याचा. हे सगळं एका कडेला उभं राहून गोविंद ऐकत होता. गोविंदकडे बघत दुसरा म्हणला, अरे गोविंद, आम्ही तर ऐकलं होतं मास्तरन तूच मेन आहे. मास्तरची लागली वरणी, पण तुझं काय रे बाबा? दुसरं काय नाही तर शाळेवर तरी घ्यायचं होते की तुला. काय आज ना उद्या परमनंट झाला असता. नाही, तसं कसं घेता येईल ना शाळेत? D.Ed B.Ed काहीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय शाळेवर नाही घेता येत. मग मास्तरचं राहून दे, कारकून म्हणून तरी घ्यायचं ना तुला राव. गोविंद काहीच बोलला नाही. तोही गुपचूप घराकडे चालायला लागला. तात्याचं त्यालाही आश्चर्य वाटत होतं. तात्यानं 1-2दा त्याच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं होतं. त्यांचंही खरं आहे. कोण आहे आपण? स्वतःहून बोलायला आपण काय तिस्मारखा लागून गेलोय? मास्तरपर्यंत जायला आपला वापर करून घेतला हे मात्र खरं. समजा आपण गेलो नसतो तर त्याला काय माणसांची कमी आहे का? आपलं मास्तरकडे जाणं येणं असतं हे त्याच्या भावाने त्याला सांगितलेलं असणार. शिवाय माझ्याकडून फारसा गाजावाजाही या विषयात झाला नसता.
महाराष्ट्रभर राजकारणी महाविद्यालयीन मुलांचा वापर करून घेतात, हे काही नवीन नाही आहे. बरं झालं आपल्याला शाळेवर घेतलं नाही ते. नाहीतरी तो काही फुकट घेणार नाही. ग्रँट येईल तेव्हा काहीतरी देईल. पण सध्या तरी 1-1 लाख रुपये मुलांकडनं घेतोय. आपल्याजवळ कपाळाला लावायला पैसा नाही. 1 लाख देणार कुठनं आपण? पैसे घेऊन किती दिवस फुकट घासावी लागेल हे परमेश्वराला माहिती. खरं म्हणजे आपण शिकतोय कशासाठी? पुढच्या वर्षी आपण पदवी धरू, मग पुढे काय? समजा BEd केलं तर नोकरी नक्की मिळेल का? चुकून कोणी घेतलं तर 1,00,000-2,00,000 द्यायचे कुठून? त्यापेक्षा तेव्हाच शिक्षण बंद केलं असतं तर बरं झालं असतं. आता एवढं शिकून रुमणं हातात धरता येईन का? बेट्या गोविंदा, कितीही शिकलास तरी शेती काम विसरू नको रे बाबा. नोकरीची काही गॅरंटी नाही. शेती कामात मात्र 100% प्लेसमेंट आहे, हे लक्षात ठेव. विचाराच्या नादात घर आल्याचंही गोविंदाला कळलं नाही. श्रोते हो, हा होता 5वा भाग बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा. शाळेत लागणार आहे का गोविंद नोकरीला? शाळा तर सुरू झाली गावात. बघूया पुढच्या भागात. नमस्कार.